अहिल्यानगरातील केडगाव परिसरातील श्रेया गार्डन येथे झालेला साखरपुडा समारंभात सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या विधी संघर्षित बालकाचा कोतवाली पोलिसांनी शोध घेत तब्बल 17,33,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। तिसगाव येथील शिक्षिका सिंधू माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर फोटो काढण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या पायाजवळ ठेवलेली दागिन्यांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती। या पिशवीत सुमारे 16 तोळे सोन्याचे दागिने आणि 25,000 रुपये रोख रक्कम होती। कोतवाली पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडिया सासी परिसरातील 8 वर्षीय विधी संघर्षित बालकाचा सहभाग निष्पन्न केलाय। पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्यासह पथकाने मध्य प्रदेशात सलग 4 दिवस शोध मोहीम राबवून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात यश मिळवलंय। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कोतवाली पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करत या कारवाई संदर्भात बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांनी अधिक माहिती दिली आहे। दिनांक 2 मे 2026 रोजी आपलं श्रेया गार्डन या ठिकाणी एक साखरपुड्याचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्ये चोरी झाली होती सोन्याची। साधारणतः त्यांनी एक 16.5 तोळे सोनं अशी एक आपल्याला तक्रार प्राप्त झालेली। त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील काही तांत्रिक सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलं की ते जे चोरी करणारी जी टोळी आहे ती मध्य प्रदेश इथली जी टोळी आहे। तर आपली जी पथक आहे, आमचे प्रभारी अधिकारी गायकवाड साहेब, त्यांची जी टीम आहे, एक पी एस सकपाळ साहेब, त्यानंतर विशाल दळवी, सूरज कदम व बोरगे हे जी टीम त्या ठिकाणी तात्काळ त्यांनी मध्य प्रदेशला जाऊन त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर असं निदर्शनास आलं की ते 4-5 जे गाव आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीने चोऱ्या करणं व जे काही पोलीस पथक येतात त्या पोलीस पथकांना ही जी काही रिकव्हरी करणे, त्यापासून अडथळा निर्माण करणं, अशा बऱ्याच घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत। अशा म्हणजे खूप रिस्क असताना सुद्धा आमचे जे पथक आहे त्यांनी त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। त्या कोम्बिंग दरम्यान त्यांनी जे काही आरोपी त्यांच्यासोबत जे काम करणारे ज्यांची टोळी आहे, टोळी सदस्याला त्यांनी त्या ठिकाणी ताब्यात घेऊन ही जी साधारणतः आपण जे पूर्ण म्हणजे गुन्ह्यामध्ये जे गेलेलं जे काही पूर्ण सोन्याची रिकव्हरी केलेली आहे आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये 25,000 रुपयाची त्याच्यामध्ये आपण कॅश रिकव्हर केलेलं आहे। आणि जे फिर्यादीने जे दिलेलं आहे ते सर्व आपण त्या ठिकाणी, आणि मला वाटतं की असं पहिल्यांदाच झालेलं आहे की त्या ठिकाणी जाऊन असं कोम्बिंग करून कोतवाली पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी पूर्णपणे आपलं जे चोरीस गेलेलं मुद्देमाल रिकव्हर केलेलं आहे। मी आमचे जे प्रभारी अधिकारी आहे संभाजी गायकवाड साहेब आहेत, त्यांचे आपले सकपाळे साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, तसेच आपले आमचे डीबीचे अंमलदार आहेत, विशेष करून विशाल दळवी असेल, आमचे बोरगे दादा असतील, तसेच सूरज कदम असतील, यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो की अशा पद्धतीने काम केल्यानंतर जे काही सामान्य नागरिक आहेत, विशेष करून ज्यांचं साधारणतः 16.5 तोळे म्हणजे आजच्या 25 ते 30 लाख रुपयाचा तो एवज आहे, त्यांच्या जीवनाची किंवा जीवनभर त्यांनी जी कमाई केलेली ती कमाई त्यांना दिलेली आहे। खूप चांगलं काम केलेलं आहे। मी सर्व पथकाचं अभिनंदन करतो।